अशी गोवारी हा पूल खरं तर महत्त्वाचा पूल आहे, कारण सीताबर्डीकडे जाणारा मार्ग जो आहे तो हाच मार्ग आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे वाहतूक जी असते ती या मार्गावर होत असते। मात्र धडधडपणे या ठिकाणी जे आपण पाहू शकतो जड वाहनासाठी प्रतिबंधक म्हणजे हेवी व्हेकलसाठी प्रोहिबिटेड असलेला हा भाग आहे। उड्डाणपुलावर जाताना जड वाहनांना जाऊ नये अशा पद्धतीचे फलक जे आहे ते या ठिकाणी लागलेले असताना सुद्धा हा जो टँकर आहे 23,000 लिटर यामध्ये पेट्रोल भरलेला आहे आणि हा टँकर जो आहे उड्डाणपुलावर जात असताना जे आहे हाईट बॅरिकेडिंग लावण्यात आले होते, त्यामुळे अडकला आणि कुठंतरी जे आहे वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। एका भागाकडे जाणारी जी आहे वाहतूक ठप्प झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे या भागामध्ये वाहतुकीची कोंडी झालेली आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये। मागच्या बाजूने जे आहे एकाच बाजूची वाहतूक सुरू असल्यामुळे रांगाच्या रांगा ज्या आहे वाहनांच्या लागल्या आहे आणि गेल्या 1.5 ते 2 तासापासून ही वाहतूक आहे जवळपास ठप्प झालेली आहे। आता या ठिकाणी जे आहे हाईट बॅरिकेड जे होतं त्याचे नटबोल्ट जे आहे ते काढण्यात आले आणि बॅरिकेडिंगच्या माध्यमातून तो आहे हाईट बॅरिकेडला तो वरचं उचलण्यात येईल, त्यानंतर कुठेतरी जो हा टँकर आहे त्याचा मार्ग सुकर होईल आणि पुढे निघून जाईल। मात्र अशा पद्धतीनं अनेकदा फलक लावले असताना कशा पद्धतीनं जो आहे निष्काळजीपणा जो आहे तो केला जातो आणि त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसला, कारण दोन्ही बाजूनं मोठ्या प्रमाणात वाहतूक असते। सीताबर्डीसारखा एरिया असो की सिव्हिल लाईनकडे असो पुढे जो आहे महत्त्वाचे जे मार्ग आहेत तिकडे जात असतात, त्यामुळे अशा पद्धतीनं वाहतुकीचा अडथळा ठरण्यासाठी हा टँकर जो आहे कारणीभूत ठरला आहे। विशेष म्हणजे यामध्ये पेट्रोल असल्यामुळे या टँकर सोबत काढत असताना तेवढीच काळजी घ्यावी लागणार, त्यामुळे NNCचा अग्निशामक विभाग असो की अन्य विभाग असो ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे। त्याचबरोबर जे आहे वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा इथं अतिरिक्त काम आहे ते सुद्धा लागले, कारण ज्या पद्धतीनं वाहतुकीचे खोळंबा या ठिकाणी 1 ते 1.5 तासावर निर्माण झालेला आहे। रांगाच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळते आहे। या सगळ्या चुकीमुळे आता या टँकर चालकावर गुन्हा दाखल होणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे, कारण कुठं तरी गेल्या 2 तासापासून जी आहे ती वाहतूक या ठिकाणी ठप्प झाली आहे आणि त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना मात्र भोगावा लागत आहे। विशेष म्हणजे प्रतिबंधात्मक फलक असताना सुद्धा या ठिकाणी टँकर घुसला कसा हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेचा पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। चे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।